हजारो वर्षांपासून मानव या पृथ्वीवर फक्त भटकत होता. विशाळ जंगलांमधून, न संपणाऱ्या मैदानांमधून फिरणारा एक प्रवासी. पण मग साधारण 12,000 वर्षांपूर्वी एका लहानशा बीजाने सगळं काही बदलून टाकलं. चला तर मग पाहूया कशी होती ही क्रांतीची गोष्ट. जरा विचार करा. रोज सकाळी उठल्यावर डोक्यात एकच प्रश्न, आज रात्री जेवण मिळणार की नाही? अशीच काहीशी गोष्ट होती आपल्या शिकारी संकलक पूर्वजांची. मानवी इतिहासाच्या तब्बल 96% काळात आयुष्य असंच होतं. न घर, न स्थैर्य, फक्त जगण्यासाठी एक न संपणारा संघर्ष. आपल्यासमोर मानवी अस्तित्वातला सगळ्यात मोठा बदल आहे. म्हणजे आपण शिकारी संकल्कांच्या भटक्या आयुष्यातून शेतकऱ्यांच्या स्थिर आयुष्यात आलोच कसे. एका छोट्याशा शोधाने आपल्या आहारापासून ते समाज रचनेपर्यंत सगळं काही बदललं. पण गंमत म्हणजे हा बदल आपल्या पूर्वजांनी स्वतःच्या इच्छेने नाही, तर एका मोठ्या संकटामुळे स्वीकारला होता. लाखो वर्ष शिकार करून जगल्यानंतर अचानक असं काय झालं की मानवाने आपली जीवनशैलीच बदलायचा निर्णय घेतला? याचं उत्तर आहे निसर्गाचा एक मोठा खेळ, एक जागतिक संकट, ज्याने त्यांना नवीन मार्ग शोधायला भाग पाडलं. या काळाला वैज्ञानिक एक नाव देतात, यंगर ड्रायस. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक छोटंसं हिमयुगच होतं. अचानक पृथ्वी थंड आणि कोरडी झाली, आणि हा बदल काही वर्षांसाठी नव्हता, तब्बल 1200 वर्ष टिकला, ज्याचा परिणाम खूपच विनाशकारी होता. आता हे झालं कसं? तर सोप्या भाषेत सांगायचं तर वितळणाऱ्या हिमनद्यांचं प्रचंड गोड पाणी अटलांटिक महासागरात गेलं आणि त्यानं समुद्राचं थर्मोस्टॅटच जणू बंद करून टाकलं. यामुळे हवामान पूर्णपणे बिघडलं आणि आपल्या पूर्वजांसाठी जगण्याची एक भयानक परिस्थिती तयार झाली. याचा परिणाम भयंकर होता. ज्या जंगलांवर आणि प्राण्यांवर आपले पूर्वज अवलंबून होते ती नाहीशी झाली. मॅमथसारखे मोठे प्राणी तर चक्क नामशेष झाले. सिरियामधल्या अबू हुरेरासारख्या ठिकाणी मिळालेले पुरावे सांगतात की लोकांना भयंकर अन्न संकटाचा सामना करावा लागला होता. म्हणजे जगण्याचा जुना मार्ग आता पूर्णपणे निरुपयोगी झाला होता. पण म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे. याच निराशेच्या आणि मजबुरीच्या परिस्थितीतनं एका क्रांतिकारी कल्पनेचा जन्म झाला. जेव्हा जगण्याचे सगळे जुने मार्ग बंद झाले होते, तेव्हा मानवाने एक नवा मार्ग शोधून काढला. विचार करा, कदाचित ती एक स्त्री असेल जी आपल्या कुटुंबासाठी जंगली धान्य गोळा करत होती. चुकून काही दाणे तिच्या वस्तीजवळच्या ओलसर जमिनीवर पडले असतील, आणि काही आठवड्यांनंतर तिने पाहिलं असेल की त्या दाण्यांमधून नवीन रोपं उगवली आहेत. हा क्षण हा मानवी इतिहासातला सर्वात मोठा युरेका क्षण होता. हे समजणं की आपण फक्त अन्न शोधू नाही शकत, तर आपण अन्न निर्माणही करू शकतो. आता अर्थातच ही गोष्ट काही एका रात्रीत घडली नाही. ही एक हळूवार प्रक्रिया होती. निरीक्षण, प्रयोग आणि हो, काही इतिहासकार तर गमतीने असंही म्हणतात की कदाचित काही लोक अन्नासाठी सतत भटकून कंटाळले असतील. त्यांना वाटलं असेल की अन्नाच्या मागे धावण्यापेक्षा अन्नालाच आपल्याजवळ का उगवू नये. कारण काहीही असो, एक ठिणगी पडली होती, हे नक्की. मानवाने निसर्गाचा कोड जणू क्रॅक केला होता. आता शिकारीचं युग संपत होतं आणि शेतकऱ्याचा जन्म होणार होता. एका लहानशा कल्पनेतून एका जागतिक क्रांतीची सुरुवात झाली होती. आणि यातली गंमत म्हणजे ही क्रांती जगाच्या फक्त एका कोपऱ्यात नाही, तर वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्रपणे घडली. मध्य पूर्वेत गहू आणि बार्ली उगवले, तर चीनमध्ये तांदळाने क्रांती घडवली, अमेरिकेत मका, आणि आपल्या भारतीय उपखंडात मेहरगडसारख्या ठिकाणी कापूस आणि बार्लीची शेती सुरू झाली. आता ही नवी जीवनशैली आली, मग त्यासाठी नवी हत्यारच लागणारच, बरोबर? जुन्या अवजड दगडांच्या जागी आता जास्त धारदार आणि पॉलिश केलेली उपकरणं आली. जमीन नांगरण्यासाठी कुदळ, कापणीसाठी विळे, धान्य दळण्यासाठी दगड, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धान्य साठवण्यासाठी मातीची भांडी तयार झाली. आपल्या भारतीय उपखंडात तर याचं एक जबरदस्त उदाहरण आहे मेहरगड. हे सिंधू संस्कृतीच्याही हजारो वर्ष जुनं आहे. इथे मातीच्या विटांची घरं, धान्य साठवण्याची गोदामं आणि चक्क कापसाच्या शेतीचे जगातले सर्वात जुने पुरावे सापडले आहेत. आतापर्यंतची कहाणी खूप छान वाटते, नाही का? पण ही प्रगती इतकी सोपी होती का? या बदलाची काही किंमत चुकवावी लागली का? आता आपण या दुधारी तलवारीच्या दुसऱ्या धारदार बाजूकडे पाहूया. प्रसिद्ध इतिहासकार जेरेड डायमंड यांनी तर शेतीला मानवजातीच्या इतिहासातली सगळ्यात मोठी चूक असं म्हटलंय.
हा एक धक्कादायक विचार आहे, नाही का? पण त्यांच्या या म्हणण्यामागे काही ठोस कारणं आहेत. हे चित्र एकदम स्पष्ट आहे. हो, आपल्याला अन्न सुरक्षा आणि कायमची वस्ती मिळाली, पण त्याची मोठी किंमत चुकवावी लागली. शिकारी लोक विविध प्रकारचं अन्न खायचे, तर शेतकरी फक्त काही मोजक्या पिकांवर अवलंबून होते, ज्यामुळे पोषण कमी झालं. एकाच जागी जास्त लोक आणि पाळीव प्राणी आल्यामुळे साथीचे रोग पसरले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी जमीन, माझं पीक या कल्पनेतून सामाजिक असमानता, युद्ध आणि गुलामगिरीचा जन्म झाला. आणि कामाबद्दल तर विचारूच नका. अभ्यास असं दाखवतात की शिकारी संकलक आठवड्यातून फक्त 15 ते 20 तास काम करायचे, पण शेतकऱ्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात राबावं लागायचं. सापडलेल्या जुन्या सांगाड्यांवर संधिवाताचे निशाण या कठोर जीवनाची साक्ष देतात. मग प्रश्न येतो की माणसाने हे स्वीकारलंच का? कारण हा एक सापळा होता. शेतीमुळे वैयक्तिक आयुष्य जास्त कठीण झालं असेल, पण त्यामुळे लोकसंख्या प्रचंड वाढली आणि एकदा लोकसंख्या वाढल्यावर शिकारी जीवनाकडे परत जाणं अशक्य होतं. ती जीवनशैली एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं पोट भरूच शकत नव्हती. तर या सगळ्या चांगल्या वाईट परिणामांनंतर या क्रांतीने आपल्याला नक्की दिलं तरी काय? या इतिहासाचा थेट संबंध आजच्या आपल्या जगाशी कसा आहे? खरं तर आपल्या आधुनिक आयुष्यातली प्रत्येक गोष्ट, आपली शहरं, सरकारं, तंत्रज्ञान, कला ह्या सगळ्याचा पाया त्या पहिल्या शेतकऱ्यांनी निर्माण केलेल्या अन्न अधिशेषावर म्हणजे अतिरिक्त धान्यावर उभा आहे. जर अन्नाची चिंता मिटली नसती तर विचार करायला, नवीन शोध लावायला आणि कला निर्माण करायला वेळच मिळाला नसता. म्हणजेच त्या एका बीजाने आपल्याला फक्त अन्न नाही दिलं, त्याने आपल्याला स्थैर्य दिलं, विचार करण्याची आणि नवनवीन गोष्टी निर्माण करण्याची संधी दिली आणि गुंतागुंतीचे समाज तयार केले. त्याने मानवाला निसर्गाचा गुलाम न ठेवता निसर्गाला आकार देणारा बनवला. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आपण जेवायला बसाल तेव्हा त्या पहिल्या शेतकऱ्यांची आठवण नक्की करा. त्यांनी एका लहानशा बीजातून आपलं जग कायमचं बदलून टाकलं. आता एक प्रश्न विचारण्यासारखा आहे की शेतीनंतर मानवी इतिहासातला सर्वात मोठा शोध कोणता होता? विचार करा यावर.